नमस्कार. प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराचा अंश आहे हा विचार अधिक ठळकपणे मांडते ती यज्ञांगाच्या बीजराखी उपक्रमातील एकादश अवतार ही संकल्पना. या उपक्रमातील स्वयंवयम ही राखी मी म्हणजे आपण सगळेजण परमेश्वराचा 11वा अवतार आहोत हे फक्त सांगत नाही, तर स्वतःच्या सामर्थ्याची आणि जबाबदारीची देखील जाणीव करून देते. बेल्लूर येथील शारदा मठामध्ये या राखीचा हा गोंडा तयार झालेला आहे. हा गोंडा म्हणजे कदंबाच्या फुलाची प्रतिकृती आहे. याचे पारंपरिक नाव देखील कदंब असेच आहे. या कदंब फुलाचं वैशिष्ट्य असं आहे की ते सर्व बाजूंनी उमलते, सर्व बाजूंनी त्याचे परागकण निर्मिती होते आणि या गोंड्यावर आहे ते लाल चुटुक चमकदार असं रतनगुंज या वृक्षाचे बीज. आत्मभान जागृत झाल्यानंतर माणसांचा सर्वांगीण विकास होतो. सर्व बाजूंनी व्यक्तिमत्व खुलून येते आणि ते व्यक्तिमत्व तेजस्वी होते, इतरांना मार्गदर्शक होते आणि ते इतरांना प्रेरणादायक असे बीज होऊन सर्वांना स्वतःसारखेच बनवते असे सांगणारी ही आहे यज्ञांगाची स्वयंवयम राखी. हरिओम.